हॅलो फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिकेची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आजपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आजपासून म्हणजे 7 ऑगस्ट 2026 पासून. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे, या पदासाठी पात्रता काय आहे, एकूण जागा किती आहेत आणि महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत, ती सगळी आणि सविस्तर माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ही भरती अंतर्गत आहे का सरळ सेवेची आहे, ती सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी हे पुस्तक घ्यायचं असेल, तसंच अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका प्रश्नपत्रिका संच घ्यायचा असेल, तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी ही दोन्ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आणि ही दोन्ही पुस्तकं सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर विजयपथ पब्लिकेशनची ही 2 पुस्तकं आहेत आणि खाली जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर जर तुम्ही संपर्क केला, WhatsAppला मेसेज केला आणि माझं नाव सांगितलं, तर डिस्काउंटमध्ये घरपोच ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला मिळून जातील. तर सुरुवातीला ही जी भरती आहे ही अंतर्गत भरती आहे. अंतर्गत भरती म्हणजे काय? तर ऑलरेडी आता जे सेवेमध्ये आहेत अंगणवाडी सेविका म्हणून, त्यांच्या मार्फत ज्यांची 10 वर्षे सेवा झालेली आहे, त्यांच्यासाठी ही भरती आहे. सरळ सेवेची जाहिरातसुद्धा लवकरच येणार आहे. आणि मग याची पात्रता आणि एकूण जागा किती आहेत? तर 272 जागा आहेत. 272 जागांसाठी ही भरती आहे. अंतर्गत भरती आहे. परत एकदा सांगतो मी तुम्हाला. तर या ठिकाणी पहा, पात्रता काय आहे ते. तर ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे, त्या वर्षी म्हणजे 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्षे विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या सेविका, दिनांक 1/1/2025 पर्यंत. आत्ताची ही जी जाहिरात आलेली आहे यासाठी 1 जानेवारी 2025 पर्यंत ज्यांची सेवा ही सलग 10 वर्षे झालेली आहे, ते यासाठी फॉर्म भरू शकतात. त्याच्या पुढे पहा, दिनांक 1/1/2025 रोजीचं वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावं. आधी वयाची अट 45 होती, आता किती केलेली आहे? 50 वर्षे केलेली आहे. म्हणजेच 1/1/1975 नंतर जन्म झालेला नसावा. 1 जानेवारी 1975 नंतर जन्म झालेला नसावा. त्याच्या पुढे पहा, म्हणजे 1 जानेवारी 1975च्या नंतर जन्म झालेला नसावा. पुढे संवैधानिक विद्यापीठाची पदवी म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मग ती BA चालेल, BSc, BCom कोणतीही पदवी चालेल, पण कोणत्याही विद्यापीठाची पदवी पाहिजे. त्याच्या पुढे मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. तसेच हिंदी भाषा परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. म्हणजे फॉर्म भरताना MA-CIT नसले तरी चालेल. तुम्ही रुजू झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला MA-CIT कंप्लीट करायचं आहे. त्याच्या पुढे पहा, सदर पात्रता धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ व पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही. म्हणजे जोपर्यंत तुमचं ते MA-CIT आणि होणार नाही तोपर्यंतचं. त्याच्या पुढे आता ह्या आयुक्त कार्यालयामार्फत संदर्भीय पत्र क्रमांक 97 दिनांक 25/4/2025 रोजी दिलेल्या पदभरतीबाबतच्या सर्वसाधारण सूचना तसेच या आदेशान्वये सुधारित पात्रता निकष संबंधित सेविकांच्या लक्षात आणून देऊन त्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी व स्वाक्षरी दस्तावेज जपून ठेवण्यात यावा. म्हणजे हे सेविकांना सांगायचं आहे, अंगणवाडी सेविकांना सगळी माहिती द्यायची आहे. आता परीक्षा कोण घेणार आहे माहीत आहे का? तर ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी म्हणजे TCS कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. आणि त्याच्या पुढे काय दिलं आहे, 13/7/2026 रोजीच्या पत्रान्वये म्हणजे 13 जुलै 2026ला पत्र दिलेलं आहे TCSला. फॉर्म कधीपासून भरायचे आहे, तर 7/8/2026 म्हणजे 7 ऑगस्ट 2026 ते 21/8/2026 म्हणजे 21 ऑगस्ट 2026 या तारखेपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी माहिती यांनी दिलेली आहे. माधवी सरदेशमुख यांच्या सहीनुसार हे IAS अधिकारी आहेत. तर आजपासूनच म्हणजे 7 ऑगस्ट 2026 रोजी फॉर्म भरायला सुरुवात झाली बहिणींनो, आणि 21 ऑगस्ट 2026 पर्यंत फॉर्म भरायचे आहेत. तर ज्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांनी लवकर फॉर्म भरून घ्या.
आणि वय 50 वर्षे केलेलं आहे. कोणतीही पदवी पाहिजे आणि सलग 10 वर्षे सेवा केलेली असणं आवश्यक आहे. हीच पात्रता यासाठी त्यांनी ठेवलेली आहे. तर लवकर फॉर्म भरून घ्या सर्वांनी. जर तुम्हाला अंगणवाडी परिवेक्षिकेसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी परिवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामधनं संपूर्ण अभ्यासक्रम, संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होतो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.